नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर विषय काय चालला होता तुम्हाला माहितीच असेल. पहिल्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले असेल की नावामुळं खूप लोकांनी मला नाव ठेवले होते, बोलले होते, पण त्यांनी देखत नाही बोले, माघारी बोलायचे असं तसं. तर मग मी विचार केला की आपलं नाव बदलायचं, आपलं नाव काहीतरी असं ठेवायचं की ते व्हायरल झालं पाहिजे, आपल्यापेक्षा आपलं नाव व्हायरल झालं पाहिजे असं. आणि मला पहिल्यापासून माझ्या नांदेडवर लय गर्व आहे, नांदेडच्या लोकांवर लय गर्व आहे, लय म्हणजे लय खूप गर्व आहे नांदेडवर. तर पहिल्यापासून मी एक विचार केला होता की आपलं नाव बदलायचं काहीतरी. लोक तर बोलतात, पण त्याच्यावर मी नाव बदलायचं असा विचार केला होता. आणि जसं मला कळालं की हे लोक आपल्याला मागे बोलतात, तर मग मी ठरविलंच की आपलं नाव बदलायचं, आपलं नाव चेंज करून आपण काहीतरी ठेवायचं. की आई वडिलाचं तर नाव ठेवू नाही शकत आपण, आडनावही नाही घेऊ शकत, तर आणि ह्यांचं नाव वापरायचं नाही आपल्याला, असं मी ठरवलं होतं. असं करता 15 दिवस निघून गेले. यूट्यूबवर एक पण व्हिडिओ नाही टाकला होता मी, तसे 2-4 टाकले होते सीमा गवाले म्हणूनच. तर नंतर मला ती गोष्ट खूप वाईट वाटली की ही आपलं नाव खराब करते आणि नाव खराब करते, हे ते असं मला खूप वाईट वाटलं होतं. तर मग मी नाव चेंज केले. आणि असंच रात्रीच्या वेळी मी यूट्यूब बघत होते. यूट्यूब बघता बघता माझ्या समोर एक गाणं आलं. ते आमच्या नांदेडचं होतं की आम्ही नांदेडकर कर कर आम्ही नांदेडकर, असं एक गाणं होतं. तर मला एक विचार आला की सीमा गवालेपेक्षा सीमाताई नांदेडकर कसं वाटणार. तर मला असं खूप छान वाटलं की सीमाताई नांदेडकर किती छान. तुम्ही मला सांगा की सीमा गवाले चांगलं की सीमा नांदेडकर चांगलं. सीमा नांदेडकर हे अधुरं वाटतं, सीमाताई नांदेडकर हे पूर्ण वाटतं वाक्य, बरोबर ना. आणि मी सीमाताई नांदेडकर ह्या नावानं जास्त ओळखण्यात येते. आणि ह्या नावाने मला खूप असं मान सन्मान दिलेला आहे, का की तिथे सीमा नाही, सीमाताई नांदेडकर, समोर सीमा, पाठीमागे ताई आणि नंतर नांदेडकर, असं हे नाव कंप्लीट होते. तर अशा तरीक्याने मी नाव चेंज केले. यूट्यूबवर टाकला एक व्हिडिओ, बोलले नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विचार करा, हे असं एक नावाची माझी सुरुवात झाली. आणि ते नाव ऐकल्याच्या बाद तर बापरे बापरे बाप, लयच विचार लागल्या. तर नाव असं पडलं माझं, सीमाताई नांदेडकर. तर आणखीन काय झालं पुढे ते पुढच्या भागामध्ये सांगते. कसं वाटते तुम्ही मला सांगा, सीमा गवाले चांगलं की सीमाताई नांदेडकर चांगलं. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझं नाव कसं वाटलं. तर चला बाय, काळजी घ्या आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला बाय.